सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी। रंगा येईओच्या या भागात आपण भेटणार आहोत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रफुल्ल भीमराज सावंत यांना। मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझा जन्म चित्रकार घराण्यात झालेला आहे। वॉटर कलर ऑन दी स्पॉट जाऊन करणं याची एक खूपच जबरदस्त इच्छाशक्ती त्यावेळेस होती। माझ्यातला चित्रकाराला मी रममान ठेवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा आनंद घेत असतो। दर शनिवारी, दर रविवारी तेव्हा अवश्य पहा रंगा येईवो। शिवाय थेट प्रक्षेपण पाहू शकता सह्याद्री दूरदर्शनच्या YouTube चॅनल आणि फेसबुक पेजवर देखील। अफगाणिस्तानातल्या घडामोडींची माहिती विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना देण्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश। राष्ट्रीय रोखीकरण कार्य योजनेचा प्रारंभ, केंद्र सरकारच्या सुमारे 6 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत संरचना मालमत्तांचं येत्या 4 वर्षात रोखीकरण करणार। कोरोना संसर्गाची तिसरी लाट येत्या ऑक्टोबर महिन्यात कोरोना संक्रमणाचा उच्चांक गाठेल, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं वर्तवला अंदाज। तिसऱ्या लाटेत दररोज देशभरात 5 लाख कोरोना बाधित आढळणार, यात प्रामुख्यानं लहान मुलं आणि प्रौढांवर परिणामांची शक्यता। राज्यात आज दिवसभरात 3643 नवे कोरोना बाधित, 105 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 6795 रुग्ण बरे। सण आणि उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवून मानवता दाखवून कोरोनाला हद्दपार करूया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं गोविंदा पथकांना आवाहन। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल। राज्यातल्या आदिवासी भागात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंबाबत राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं। आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर बुलंद शहरातल्या नरोरा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो। पाहूया बातम्या विस्तारानं। अफगाणिस्तानातल्या घडामोडींची माहिती विविध राजकीय पक्षांच्या संसदेतल्या नेत्यांना द्यावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला दिले आहेत। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर येत्या 26 तारखेला सकाळी 11 वाजता संसदेतल्या विविध राजकीय पक्षांच्या विधिमंडळ नेत्याला ही माहिती देणार आहेत, असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं। अफगाणिस्तानमधल्या भारतीय नागरिकांना कतार आणि ताजिकिस्तानमधल्या दुशांबे मार्गे भारतात आणलं जात आहे। अफगाणिस्तानमधल्या ज्या भारतीय नागरिकांना सहाय्याची गरज आहे त्यांनी विशेष अफगाणिस्तान कक्षाशी तातडीनं संपर्क साधावा, असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे। भारतानं आतापर्यंत 600 जणांना अफगाणिस्तानमधून माघारी आणलं असून आज 146 भारतीय परत आले असल्याचं वृत्त आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मार्केल यांच्याशी अफगाणिस्तानातल्या परिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली, तसंच चिंता व्यक्त केली। उभय नेत्यांनी अफगाणिस्तानातल्या स्थितीशिवाय द्विपक्षीय आणि बहुपक्षीय मुद्द्यांवर आज चर्चा केली। या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी अधिक सुदृढ करण्याबाबत एकमत दर्शवलं। केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या आस्थापनांसाठी राष्ट्रीय रोखीकरण कार्य योजना NMPचा प्रारंभ केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत केला। नीती आयोगानं पायाभूत सुविधांच्या उभारणीशी संबंधित मंत्रालयांशी सल्लामसलत करून ही कार्य योजना विकसित केली आहे। वर्ष
2021-22च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारी मालमत्तेचं रोखीकरण बंधनकारक करण्यात आलं होतं। त्यानुसार या कार्ययोजनेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा मालमत्तांचं येत्या 4 वर्षात रोखीकरण केलं जाणार आहे। मात्र रोखीकरण कार्ययोजनेत जमिनीची विक्री करणार नसल्याचं आज जाहीर करण्यात आलं। रस्ते, परिवहन, महामार्ग, रेल्वे, ऊर्जा, इंधनाच्या वाहिन्या आणि नैसर्गिक वायू, नागरी हवाई बंदरं आणि जलमार्ग, दूरसंवाद, अन्न आणि सार्वजनिक वाटप, खाणकाम, कोळसा, गृहनिर्मिती आणि नागरी व्यवहार आदी मंत्रालयांसह वित्त व्यवहार, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता सचिवालयांचा या रोखीकरण कार्ययोजनेत समावेश करण्यात आला आहे। त्याअंतर्गत येणाऱ्या सुमारे 6 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचं रोखीकरण 2022 पासून 2025 पर्यंतच्या 4 आर्थिक वर्षांमध्ये शक्य असल्याचा अंदाज आहे। प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर येणाऱ्या अडचणींसंदर्भात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांना तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। विवरणपत्र भरणाऱ्यांना येत असलेल्या अडचणींबद्दल सीतारामन यांनी नाराजी व्यक्त केली। इन्फोसिस कंपनीने विकसित केलेल्या या पोर्टलवर 2.5 महिन्यांनंतरही अडचणी येत आहेत। वित्त मंत्रालयाने हे पोर्टल ठरल्यानुसार योग्यरित्या चालू राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। इन्फोसिसने तातडीने लक्ष घालून पोर्टलमध्ये येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात असं वित्त मंत्रालयाने म्हटलं आहे। वित्तमंत्र्यांनी पोर्टलवरील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी इन्फोसिसला येत्या 15 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं आजपासून आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत आयकॉनिक वीक साजरा करण्यात येत आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या सप्ताहाचं उद्घाटन केलं। 29 तारखेपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात भारताचा गौरवशाली इतिहास, भारताचा थोर वारसा, कला, कौशल्य, संस्कृती आदी क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण गोष्टी आणि घडामोडी विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। जनभागीदारी ही भावना अधिक प्रबळ व्हावी असाही प्रयत्न या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे। दूरदर्शन, आकाशवाणी, चित्रपट विभाग, सार्वजनिक प्रसार माध्यमांमधून हा आयकॉनिक वीक साकारला जाणार आहे। या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून नवा आणि आदर्श भारत लोकांपुढे सादर केला जाईल। या विशेष सप्ताहानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत। दूरदर्शनवर नए भारत का नया सफर आणि जर्नी ऑफ न्यू इंडिया अंतर्गत डिजिटल भारत, विधायक सुधारणा आदी विषयांवर कार्यक्रम आयोजित केले जातील। राझीसह अन्य देशभक्तीपर चित्रपटांचं प्रसारण केलं जाणार आहे। NFDC आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट महोत्सव आयोजित करणार आहे। ऑनलाईन संवाद सत्राचाही यात समावेश असेल। लोकसंपर्क विभाग देशभरात पथनाट्य, कठपुतली, लोकगायन या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे। तसंच मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यावर एक ई-बुक देखील प्रकाशित केलं जाणार आहे। देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरू लागला असला तरी अजूनही दिवसाला 30,000च्या आसपास नवे कोरोनाबाधित आढळत आहेत। कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। ही तिसरी लाट येत्या ऑक्टोबर महिन्यात कोरोना संक्रमणाचा उच्चांक गाठेल असा अंदाज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था NIDMने वर्तवला आहे। NIDMने केंद्रीय गृह मंत्रालयाला दिलेल्या अहवालात ही बाब नमूद केली आहे। तिसऱ्या लाटेदरम्यान ऑक्टोबर महिन्यात दररोज देशभरात 5 लाख कोरोनाबाधितांची नोंद होईल। साधारणपणे महिनाभरानंतर हा जोर ओसरेल असं या अहवालात म्हटलं आहे। तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलं आणि प्रौढांवर सारख्याच प्रमाणात दिसून येईल असा अंदाजही वर्तवला आहे। या काळात देशात आरोग्य सेवा आणि औषध सुविधांचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी स्पष्ट सूचना केल्या आहेत। त्याचबरोबर लहान मुलांच्या लसीकरणावर जोर देण्याचा आणि कोविड कक्षांमध्ये लहान मुलांची वेगळी व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे। कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्यातली आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं। आरोग्य विभागातील रिक्त पदं तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या राज्यातली कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात आली असल्याचं ते म्हणाले।
राज्यात आज दिवसभरात 3643 नवीन कोरोनाबाधित आढळले. 105 रुग्णांचा मृत्यू झाला तर 6795 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत 62,38,794 रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.5% पोहोचलं आहे. सध्या राज्यात 49,924 रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यात डेल्टा प्लस रुग्णांच्या संख्येत नव्यानं 27 जणांची भर पडली आहे. त्यामुळे आता डेल्टा प्लस रुग्णांची राज्यातली संख्या 103 एवढी झाली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या आजच्या 220व्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 56,10,000हून अधिक लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं. आतापर्यंत देशात 58,82,00,000 लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे. काही काळासाठी सण आणि उत्सव बाजूला ठेवून मानवता दाखवून जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्रानं प्राधान्य दिलं. हा संदेश आपण सर्वजण जगाला देऊया. संयम आणि धीरानं कोरोनाला हद्दपार करू असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यातल्या गोविंदा पथकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. जनतेचे प्राण वाचवण्याला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत कोरोनाचं सावट लक्षात घेऊन दहीहंडीऐवजी सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याच्या भावना उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. नीती आयोगानं आपल्या अहवालात तिसऱ्या लाटेची शक्यता आणि आयसीयू बेडची लागणारी संख्या यांचा अंदाज व्यक्त केला असून याबाबतची काळजी वाढली आहे. आपण समजुतीने वागलो नाही तर या कोरोनाच्या धोक्यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले. आपली ऑक्सिजन निर्मिती दररोज 1200 ते 1300 मेट्रिक टन इतकी मर्यादित आहे. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी 750 मेट्रिक टनाच्या वरती गेल्यास नाईलाजानेच पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आर्थिक भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालय ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यांच्या विरुद्ध मिळालेले पुरावे यात समाविष्ट करण्यात आले आहेत. 5 वेळा समन्स जारी होऊनही अनिल देशमुख सक्तवसुली संचालनालयासमोर चौकशीसाठी अद्याप हजर झाले नाहीत. राज्यातल्या आदिवासी भागात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंबाबत मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला फटकारलं. गेल्या वर्षी राज्यात कुपोषणामुळे 73 बालकांचा मृत्यू झाला होता. कुपोषणामुळे आणखी एखादा मृत्यू जरी झाला तर सरकार विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा न्यायालयानं दिला. कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंविषयी एका जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी हा इशारा दिला. राज्य सरकारची यंत्रणा असूनही कुपोषणामुळे बालमृत्यू होतात. ही बाब सरकारी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर शंका निर्माण करणारी आहे असं सांगून न्यायालयानं एप्रिल 2020 ते जुलै 2021 या कालावधीत कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंची नेमकी आकडेवारी न्यायालयासमोर मांडण्याचे निर्देश दिले. तसंच कुपोषणावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला दिलेल्या मदतीची माहितीही न्यायालयानं केंद्राकडे मागितली. तळ्यावर जाऊन राणे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आदरांजली वाहिली. त्याआधी इंदापूर इथं राणे यांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राणे यांनी आज पूरग्रस्त महाड शहरातल्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून नुकसानीची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून आपण जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेला देत आहोत असं राणे म्हणाले. राणे यांनी सकाळी रायगड जिल्ह्यातल्या प्रसिद्ध बल्लाळेश्वर गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. जास्तीत जास्त नागरिक नवीन उद्योगांशी जोडले जातील यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन नारायण राणे यांनी जनसभेत दिलं. यावेळी भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं आजपासून पश्चिम विदर्भात यूथ वॉरियर्स संवाद यात्रा सुरू झाली. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा या राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानापासून
भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी यात्रेला प्रारंभ केला। या यात्रेच्या माध्यमातून राज्यातल्या 25 लाख युवकांची नोंदणी करण्याचा संकल्प आहे। कौशल्य विकासाद्वारे या युवकांना आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मंच उपलब्ध करून देत सशक्त भारत निर्माण करण्यात येत असल्याचं बावनकुळे यांनी यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। संपूर्ण राज्यात अशा संवाद यात्रा काढण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती तालुक्यातल्या वणी खुर्द गावात जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी 7 जणांना मारहाण केल्याची घटना 21 ऑगस्ट रोजी घडली होती। या प्रकरणी 13 जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 7 पैकी 3 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। या अमानुष मारहाण प्रकरणाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निषेध केला आहे। पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेवर कलंक लावणारी ही घटना असून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे। देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा 39वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ख्यातनाम कवी विंदा करंदीकर यांची आज जयंती। अष्टदर्शने या साहित्य कृतीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला। कवी, लघुनिबंधकार, भाषांतरकार, समीक्षक आणि विचारवंत अशा अनेक रूपानं विंदांनी मराठी साहित्यात मोठं योगदान दिलं आहे। हैदराबाद मुक्ती संग्रामात करंदीकर यांचा सहभाग होता आणि त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला। स्वातंत्र्य सैनिक म्हणून मिळणारं वेतन त्यांनी कधी स्वीकारलं नाही। तसंच विंदांनी पुरस्कारापोटी मिळालेले लाखो रुपयेही संस्थांना दान केले। वैचारिक कवितांचं लेखन करणाऱ्या विंदांच्या साहित्याचा आवाका फार मोठा आहे। मराठी कवितेत विंदांनी मोठी भर टाकली। त्यांनी मराठी बालकवितेची मुहूर्तमेढ रोवली। साहित्यातील त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार यासारखे अनेक सन्मान आणि पुरस्कार देण्यात आले। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे नवे सचिव म्हणून अपूर्व चंद्रा यांनी आज नवी दिल्लीत पदभार स्वीकारला। चंद्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1988च्या महाराष्ट्र तुकडीचे अधिकारी आहेत। चंद्रा यांनी यापूर्वी श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव म्हणून काम पाहिलं आहे। कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास मदत करणाऱ्या ईरमुंगळी म्हणजेच जट्रोफा या दुर्लक्षित आणि उपद्रवी वनस्पतीच्या बियांपासून सॅनिटायझर आणि साबण निर्मिती करण्यात DKTE मधल्या टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातल्या विद्यार्थ्यांना यश आलं आहे। पाहूया याविषयीचा हा वृत्तांत। डिप्लोमा विभागातल्या विद्यार्थ्यांनी ईरमुंगळी म्हणजेच जट्रोफा या दुर्लक्षित आणि उपद्रवी वनस्पतींच्या बियांपासून सॅनिटायझर आणि साबण तयार केला आहे। ईरमुंगळी वनस्पतींच्या बियांमध्ये विषाणू आणि जीवाणूंना प्रतिबंध करण्याचा गुणधर्म असल्यामुळे त्यापासून बनवलेला साबण सध्या कोरोना साथीमध्ये पर्यावरणपूरक ठरत आहे। आपण ज्या वेळेला वापरले जट्रोफा क्युरॅकसचं हे स्लाइटली टॉक्सिक आहे, पण डिटॉक्सिफाय त्याला करून त्याचे हँड सॅनिटायझर्स किंवा हँड सोप्स, हँड वॉशेस, परत मेडिसिनल सोप्स, कॉस्मॅटिक सोप्स याचा वापराचे ट्रायल सध्या चालू आहेत। तर याचा उपयोग आपल्याला कोरोना काळात कोणत्याही गोष्टी निर्जंतुकीकरण करण्यासाठी, जसं की मास्क आले, ॲप्रन्स आले, मेडिकल पर्पजसाठी वापरलेले फॅब्रिक्स आले, बँडेजेस आले, यांना आपण निर्जंतुकीकरण करून त्यांची हायजिनिटी मेंटेन करू शकतो। विद्यार्थ्यांचं हे संशोधन कलरेज या नामांकित नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालं आहे। सध्या बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक सॅनिटायझर आणि साबण याच्या अतिवापरामुळे हात पांढरे पडणे, त्वचेला खाज सुटणे, पुरळ उठणे असे दुष्परिणाम आढळून आले आहेत। मात्र वनस्पतीपासून बनवलेल्या अशा आयुर्वेदिक सॅनिटायझर आणि साबणामुळे या सर्व दुष्परिणामांवर मात करता येत असून हे संशोधन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणकारक ठरल्याचं निदर्शनास आलं आहे। ईरमुंगळीच्या बिया या काही प्रमाणात विषारी असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, पण प्रत्येक वनस्पती ही निसर्गानं दिलेलं वरदान आहे या वाक्याचा अर्थ सार्थक करत विद्यार्थ्यांनी वनस्पतींच्या बियांचा योग्य असा उपयोग करून बियांपासून प्रयोगशाळेमध्ये तेल काढलं।
आणि या तेलापासून सॅनिटायझर आणि साबण बनवून त्याची सुती कापडावर प्रक्रिया करण्याच्या या प्रयोगामध्ये त्यांना यश मिळालं आहे. जट्रोपा या वनस्पतीच्या बियांपासून तेल काढून त्याचा लॅबमध्ये फक्त एकच केमिकलचा उपयोग करून आम्ही साबण बनवला. लिक्विड सोप आणि डिटर्जंट्स या दोन्ही स्वरूपामध्ये हा साबण आम्हाला बनवण्यामध्ये यश मिळालं. विषाणू आणि जीवाणू ह्यांचा प्रादुर्भावही कमी होतो आणि ते निष्प्रभ होत आहेत असं आम्हाला दिसून आलं आहे. त्याचं टेस्टिंग आम्ही केलं लॅबमध्ये. भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला महत्त्वाचं स्थान असून वनस्पतीपासून बनवलेली औषधं ही रुग्णांना गुणकारक ठरली आहेत. याचा संदर्भ घेत विद्यार्थ्यांनी इरमुंगळी या वनस्पतींच्या बियांवर संशोधन केलं आणि पर्यावरणपूरक सॅनिटायझर आणि साबण तयार केला आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवाणी, कोल्हापूर. पंतप्रधान आवास योजनेमुळे अनेकांच्या स्वतःच्या हक्काच्या घरकुलाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. पक्कं घर बांधून देण्याच्या या योजनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आपल्या मोडक्या तोडक्या घरात कसंबसं राहून जीव जगवणारे अनेक निराधार आता स्वतःच्या पक्क्या घरकुलात राहू लागले आहेत. हे शक्य झालं पंतप्रधान आवास योजनेमुळे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडोस या गटग्रामपंचायतीला पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात प्रथम क्रमांकानं गौरवण्यात आलं. 75व्या स्वातंत्र्यदिनी वाडोस गटग्रामपंचायतीला उच्च शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. जसं जिल्ह्याला अपेक्षित आहे किंवा राज्याला अपेक्षित आहे, केंद्राला अपेक्षित आहे, त्याप्रमाणे ही स्कीम राबवून आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध काम केल्यामुळे आमचा जिल्ह्यामध्ये 1 नंबर आलेला आहे. आणि यापासून याही पुढे कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही ह्याची दक्षता घेऊन ही स्कीम आम्ही योग्य तो तळागाळापर्यंत पोहोचण्यापर्यंत आम्ही 100% प्रयत्न करतो. वाडोस गटग्रामपंचायत क्षेत्रातील लाभार्थी सीताबाई घाडी या पडक्या घरात एकट्याच राहत असत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना घरकुल मंजूर झालं आणि त्या आता स्वतःच्या पक्क्या घरात राहत आहेत. तर दुसऱ्या आहेत सुरेखा भोई. या सुद्धा कच्च्या घरातून आता पक्क्या घरात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राहू लागल्या आहेत. केवळ घरच नव्हे तर घरगुती गॅस जोडणी सुद्धा दिल्याबद्दल हे लाभार्थी केंद्र सरकारचे आभार मानत आहेत. ह्या घरावर असं ह्या काय करून घर आम्ही ह्या ग्रामपंचायतीबद्दल आमका बांधून दिला आहे. हो, 1,20,000 रुपये भेटले आमका. नाहीतर आज माझ्या कपाळावर पडतला होता घर. हां, ते तुसून माका केल्याने आभार मानते मी त्यांचे. मोदींनी दिलं नाही आम्हाला एवढं. सिलेंडर दिला त्यांनी, पहिला सिलेंडर दिलेला, त्याच्यानंतर आता हे घराची हे दिली, निधी दिली. सरकारच्यामुळे आम्हाला घर मिळालं, मोठा आनंद झाला आहे. आता व्यवस्थित कुठे पण बसलो, कुठेतरी उठलं तरी काय वाटत नाही. ते कसं भाडोत्री घर कसंच होतं ना, एवढंसं घर होतं, त्याच्यात कंटाळलेले भरपूर. आमच्या ग्रामपंचायत वाडोस अंतर्गत जवळजवळ 4 महसुली गाव आहेत. त्या 4ही महसुली गावामध्ये आम्ही जवळजवळ 4 वर्षात 54 घरं आमची जवळजवळ पूर्ण झालेली आहेत. आणि ह्या जो नोव्हेंबर 2020 ते जून 2021 या कालावधीमध्ये जी घरकुलं पूर्ण आम्ही केली, त्या घरकुलाच्या अनुषंगाने सर्व निकषामध्ये आमच्या ग्रामपंचायतीचा जिल्हास्तरीयवर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात एकूण 3,661 लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला आहे. गरीब, गरजू आणि निराधार असलेल्या ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळाल्यानं या सर्वांच्या चेहऱ्यावर आता स्वतःच्या घरकुलाच्या स्वप्नपूर्तीचा आनंद दिसत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी राजन नाईक, सिंधुदुर्ग. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर आज बुलंद शहरातल्या नरोरा इथं गंगा नदी किनारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कल्याण सिंह यांचं 21 तारखेला लखनौ इथल्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं होतं. विशेष विमानानं कल्याण सिंह यांचं पार्थिव काल लखनौ इथून अलीगढ इथं आणण्यात आलं. त्यांचं मूळ गाव असलेल्या अलीगढ जिल्ह्यातल्या अत्रौली इथल्या अहिल्याबाई होळकर स्टेडियममध्ये जनतेला अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी मुख्यमंत्री
आणि भाजपा नेत्या उमा भारती यांनी कल्याण सिंह यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। कल्याण सिंह यांच्या निधनानं भाजपाची मोठी हानी झाली आहे असं अमित शाह यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। टोकियो इथे उद्यापासून पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात होणार आहे। मरियप्पन थंगावेलू उद्याच्या उद्घाटन समारंभात भारतीय संघाचा ध्वजवाहक असेल। 5 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत 9 क्रीडा प्रकारांसाठी 54 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत। आतापर्यंतच्या या स्पर्धांमधील भारताचा हा सर्वात मोठा खेळाडूंचा संघ आहे। हे सर्व खेळाडू टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम अंतर्गत प्रशिक्षण घेणारे खेळाडू आहेत। भारत यावर्षी तिरंदाजी, बॅडमिंटन, भारोत्तोलन, पोहणे, धावणे आणि मैदानी खेळ या विभागात सहभागी होणार आहे। भावना पटेल आणि सोनलबेन पटेल या दोघी पॅरा टेबल टेनिस व्हीलचेअर महिला दुहेरी 4थ्या श्रेणीत आणि महिला एकेरी 3ऱ्या श्रेणीत खेळणार आहेत। तायक्वांदो प्रकारात अरुणा तवर ही 49 किलो वजनी प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे, तर भारोत्तोलन प्रकारात 64 किलो वजनी पुरुष गटात जयदीप तर 50 किलो वजनी महिला गटात साकिना खातून हे देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत। आणि आता हवामान। राज्यामध्ये येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 32 किमान 24, नागपूर 34 आणि 25, पुणे कमाल 31 किमान 21, औरंगाबाद 31-21, नाशिक 29 आणि 19, कोल्हापूर 31 आणि 22, रत्नागिरी कमाल 31 किमान 23, सोलापूर 34-23 आणि अमरावती कमाल 32 किमान 23 अंश सेल्सिअस। दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता। तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। अफगाणिस्तानातल्या घडामोडींची माहिती विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना देण्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश। राष्ट्रीय रोखीकरण कार्य योजनेचा प्रारंभ। केंद्र सरकारच्या सुमारे 6 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत संरचना मालमत्तांचं येत्या 4 वर्षात रोखीकरण करणार। कोरोना संसर्गाची 3री लाट येत्या ऑक्टोबर महिन्यात कोरोना संक्रमणाचा उच्चांक गाठेल। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनं वर्तवला अंदाज। 3ऱ्या लाटेत दररोज देशभरात 5 लाख कोरोना बाधित आढळणार। यात प्रामुख्याने लहान मुलं आणि प्रौढांवर परिणामांची शक्यता। राज्यात आज दिवसभरात 3643 नवीन कोरोना बाधित, 105 रुग्णांचा मृत्यू तर 6795 रुग्ण बरे। सण आणि उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवून मानवता दाखवून कोरोनाला हद्दपार करूया। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं गोविंदा पथकांना आवाहन। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल। राज्यातल्या आदिवासी भागात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंबाबत राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं। आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर बुलंद शहरातल्या नरोरा इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।